शनी शिंगणापूरमधील शनिदेवाच्या शिळेवर आजपासून ब्रँडेड तेलाचाच अभिषेक स्वीकारला जाणार आहे। शनिदेवाच्या शिळेची झीज होऊ नये याकरता हा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे आजपासून या नियमावरती आता कटाक्षपणे लक्ष ठेवलं जाणार आहे। शनिदेवाच्या शिळेची झीज होऊ नये म्हणून देवस्थान समितीच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला आहे। शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायतीने ब्रँडेड तेलाचाच अभिषेक करण्याचा निर्णय घेतलाय। शनी शिंगणापूर मंदिराच्या प्रवेशद्वारावर भक्तांकडील तेलाच्या बाटल्या यावेळी तपासल्या जात आहेत। ब्रँडेड तेलाच्या निकषामध्ये हे तेल खाद्यतेल असलं पाहिजे, शुद्ध शाकाहारी तेल असावं, मुदतबाह्य तेल नसावे असे निकष यावेळी लावण्यात आले। खाद्यतेल हे शनिदेवाला अर्पण करण्यासाठी लोक आणायचे आणि भविष्यात शनिमूर्तीची झीज होऊ नये ही काळजी देवस्थान विश्वस्त मंडळाने घेतलेली आहे। आणि इथून पुढे शनिदेवाला नामांकित कंपनीचं जे खाद्यतेल आहे की त्याच्यावरती सर्व त्या बॉटलवरती सर्व असलं पाहिजे, व्हेजिटेरियनचा सिम्बॉल असला पाहिजे, एक्सपायरी डेट असली पाहिजे आणि ते ऑइल म्हणजे ते तेल कुठल्या पदार्थाचं आहे, म्हणजे सोयाबीनचं आहे की शेंगदाणा आहे की करडी आहे, ह्या प्रकारचं त्याच्यावरती सगळं लिखित असलं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि ह्या निर्णयाचं सर्व भक्तांनी शनी भक्तांनी स्वागत केलेलं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उमर आपल्यासोबत जोडलेत। मी उमरकडे जाणार आहे। उमर, खरं तर देवस्थान समितीच्या माध्यमातून एक निर्णय घेण्यात आला आहे। त्या ठिकाणी शिळेची झीज होऊ नये याकरता आता फक्त ब्रँडेड तेलाचाच वापर करण्यात व्यवस्थापनाच्या माध्यमातून कशा प्रकारे यावरती लक्ष ठेवलं जाणार आहे? नक्कीच आजपासून शनी शिंगणापूर येथील शनिदेवाच्या शिळेला आजपासून खाद्य आणि ब्रँडेड तेल अर्पण केलं जाणार आहे। देवस्थान प्रशासन आणि ग्रामस्थांनी घेतलेल्या या निर्णयाची आज सकाळपासूनच अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे। कुठेतरी मंदिर प्रवेशद्वारावरच मंदिराचे जे कर्मचारी आहेत ते भाविकांनी आणलेल्या तेलाची तपासणी करतायत। तेल जर ब्रँडेड असेल, खाद्य तेल असेल तरच भाविकांना मंदिरामध्ये प्रवेश दिला जात आहे। देवस्थान प्रशासनानं वारंवार पुरातत्व विभाग असेल किंवा अन्न आणि औषध प्रशासन विभाग असेल यांच्याकडे वेळोवेळी कागदोपत्री पाठपुरावा केला होता आणि त्यांच्या अहवालानंतर देवस्थान प्रशासन आणि ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन हा निर्णय घेतला होता की शनिदेवाच्या शिळाला खाद्यतेलच अर्पण केलं जाईल आणि त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू करण्यात आलेली आहे। कारण आपण जे खाद्यतेल वापरतो त्यामध्ये केमिकलचा अंश नसतो आणि ते तेल जर शिळासाठी वापरण्यात आलं तर शिळेची झीज होणार नाही आणि म्हणूनच आजपासून जे आहे तर ते देवस्थान प्रशासन आणि ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयाचे अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे देवस्थान प्रशासन आणि ग्रामस्थांनी घेतलेल्या या निर्णयाचं भाविकांकडून देखील स्वागत करण्यात येत आहे, व्यापाऱ्यांकडून देखील स्वागत करण्यात येत आहे। देव आहे तरच आम्ही आहे असं सांगत आता भाविक देखील आणि व्यापारी देखील या निर्णयाचं स्वागत करतात। भाविकांच्या माध्यमातून या नियमासाठी कसा प्रतिसाद दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या संपूर्ण अशा माहितीबद्दल।